आर.टी प्रवेश प्रक्रिया 2026-27 पालकवर्गांनो, जसे आपणास माहीतच असेल की आजपासून साईट पूर्णपणे बंद झाली आहे आणि 10 तारखेपासून आपणास मेसेज येण्यास सुरुवात होणार आहे. तर आता आपणास काय करायचे आहे की आपणास डॉक्युमेंट पूर्णपणे तयार ठेवायचे आहेत. जर एखादे डॉक्युमेंट अपुरे असेल तर आपल्या पाल्याचा प्रवेश होणे अवघड होईल. याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर हे आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला पालक वर्गांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आपण स्क्रीनवर बघू शकता की आर.टी महाराष्ट्र प्रवेश 2026-27 आर.टी ॲडमिशन 2026-27 साठी आता आपणास मुलांचे आधार कार्ड, मुलांचा जन्माचा दाखला, रहिवासी पुरावा म्हणून राशन कार्ड चालून जाईल आणि तुमचे म्हणजे पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र. जर आपण ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 1,00,000पेक्षा कमीचे आपले उत्पन्न प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. प्रवेश प्रक्रिया आपले ह्या वेबसाईटवर सुरू झालेले आहे आणि जे कास्टमध्ये आहेत यांच्यासाठी कास्टचे डॉक्युमेंट आणि जे भाड्याने राहतात त्यांच्यासाठी भाड्याचा करारनामा किंवा भाडे पत्र वगैरे लागू शकेल. आर.टी महाराष्ट्र प्रवेश 2026-27 साठी आपणास खालीलप्रमाणे कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील. पालकांचा रहिवासी पुरावा म्हणजेच ॲड्रेस प्रूफ. याच्यामध्ये राशन कार्ड, आधार कार्ड किंवा वीज बिल, पाणी बिल किंवा टेलिफोन बिल या चारपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट आपणास रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. मुलाचा जन्माचा दाखला. पालकवर्गांनो, हे डॉक्युमेंट अतिशय इम्पॉर्टंट आणि उपयोगी आहे, कारण या डॉक्युमेंटशिवाय आपल्या पाल्याचा प्रवेश होणार नाही. तर आपल्या पाल्याचा कुठे जन्म झाला आहे, महानगरपालिका, गावामध्ये किंवा नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीचा दाखला असणे गरजेचे आहे. उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट. EWS प्रवर्गासाठी किंवा ओपन कॅटेगरीसाठी माननीय तहसीलदारांकडून जारी केलेले 1,00,000पेक्षा कमी उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे आणि ते प्रमाणपत्र आता मार्च नंतर काढलेले पाहिजे, कारण मार्चच्या अगोदर काढलेले चालणार नाही. जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट. SC, ST, OBC किंवा SBC प्रवर्गांसाठी पाल्याचे किंवा पाल्याच्या वडिलांचे म्हणजे पालकांचे कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. दिव्यांग प्रमाणपत्र. जर आपले मूल दिव्यांग प्रवर्गात मोडत असेल तर आपल्यासोबत दिव्यांग प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. आधार कार्ड. तर पालकवर्गांनो, आधार कार्ड हे अतिशय महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे आणि आपले आणि आपल्या पाल्याचे आधार कार्ड सोबत असणे गरजेचेच आहे. मुलाचा पासपोर्ट साईज फोटो. आपल्या मुलाचा किंवा मुलीचा पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवा. तर पालकवर्गांनो, हे जे वरील डॉक्युमेंट आहेत, पालकांचा रहिवासी पुरावा, मुलाचा जन्माचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि फोटो, हे डॉक्युमेंटचे 2-2 सेट आपण तयार करून ठेवावे लागतील. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे रहिवासी पुरावा. रहिवासी पुरावा हा तुम्ही जेव्हा शाळा अप्लाय केली असेल, समजा जर तुम्ही 1 किलोमीटरची शाळा अप्लाय केली असेल तर आपला रहिवासी पुरावा 1 किलोमीटरच्या आतील शहरी भागासाठी आणि 3 किलोमीटरच्या आतील ग्रामीण भागासाठी आपला रहिवासी पुरावा असावा. जर आपण पालकांनो भाड्याने राहत असाल तर भाडे करारनामा. भाडेकरू असल्यास नोटरी केलेल्या किंवा नोंदणीकृत भाडे करारनामा आवश्यक आहे, जो आपणास प्रवेश प्रक्रियेच्या आधीचा असावा. म्हणजे असं असता कामा नये की आपण अर्ज केला आहे आणि आपण अर्ज केल्यानंतर नोटरी किंवा भाडे करार केला आहे. आपण अर्ज करण्याच्या अगोदर आपला भाडे करार किंवा नोटरी केलेली असावी. असा नोंदणीकृत भाडे करारनामा आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखादं डॉक्युमेंट राहून गेला असेल तर आपण ऑनलाईन नोंदणी करत असताना आपण आपला अर्ज बघायचा आहे आणि आपण जे आपण डॉक्युमेंट अपलोड केले आहेत आर.टी पोर्टलवर, आपण अर्ज भरत असताना जी सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवली आहेत त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आर.टी पोर्टलवर अर्ज भरताना
सर्व कागदपत्रे जी आपण स्कॅन केली आहेत याचा पण एक बंच आपल्याजवळ ठेवायचा आहे. तर पालक वर्गांनो, हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्यासाठी. हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.